नमस्कार. विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये अशोक खरातच्या संदर्भातली चर्चा गेले काही दिवस होतेच आहे, पण त्यातला एक नवा अँगल जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून समोर आलाय. अर्थात तो जितेंद्र आव्हाड यांचा दावा आहे आणि जितेंद्र आव्हाड असं म्हणू इच्छित आहेत की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना म्हणजेच विद्यमान मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पदापासून दूर करण्यासाठी एक पूजा घातली गेली. ही पूजा त्यांच्या सहकार्यांनी घातली आणि इतकंच नाही तर हे सगळ्यासाठी खरातच्याकडे मदत मागितली गेली. आता मुख्यमंत्री फडणवीस यांची खुर्ची जावी याच्यासाठी त्यांच्या मंत्रिमंडळातले कोण सहकारी अशोक खरातला जाऊन भेटले आणि त्याच्याकडे जाऊन तंत्रमंत्र केले, याच संदर्भातला विषय आज दिवसभर विधिमंडळामध्ये चर्चेचा विषय राहिला. मुळात अशोक खरातकडे जाऊन मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न पक्षांतर्गत कोणी करतंय हा विषय जितेंद्र आव्हाड यांनी सुरू करून दिलेला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे आत्ताच्या घडीला 137 आमदारांचं स्वपक्षीय पाठबळ आहे असं असताना आणि त्याच्याच जोडीला सोबतीला एकनाथ शिंदेंचे आमदार तसंच आता सुनेत्रा पवारांचे आमदारही सोबत असताना 237 आमदार सोबत असलेल्या व्यक्तीच्या पायाखालची जमीन आणि खुर्ची खेचून घेण्याचा प्रयत्न तंत्रमंत्राच्या माध्यमातून होऊ शकतो हे आव्हाड सुचवू पाहत आहेत. हे सगळं घडलं असा त्यांचा दावा आहे. याच्या संदर्भात भारतीय जनता पार्टीकडून अद्याप कुठलं उत्तर आलेलं नाही, पण आव्हाड जे काही सांगू पाहतायत ते एकदा त्यांच्याच तोंडून ऐकून पाहू. देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीबद्दल बोललोय की त्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न त्यांच्याच बाजूत. मी एकनाथ शिंदेबद्दल बोलत नाहीये, म्हणजे बाजूला म्हटल्यावर त्यांच्यावर यायचं, पण त्यांचं नाव ह्याच्यात नाही तरी त्यांच्या मंत्रिमंडळातले काही सहकारी काही आमदार हे तिथे जाऊन पूजेसाठी रांग लावून बसले होते की देवेंद्र फडणवीसांच्या खुर्चीला कसा सुरुंग लागेल. आणि मी पुराव्यासकट, आणि त्यांना सगळं माहिती आहे. ज्या अर्थी या चौकशीत ते इतके घुसलेत त्या अर्थी त्यांना संशय होता. त्यांच्याकडे पूर्ण माहिती आहे, पण जे काही घडतंय ते महाराष्ट्रात चांगलं नाही एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आता जितेंद्र आव्हाड जे बोलले त्याला दोन वेगवेगळ्या मुद्द्यांकडून आपल्याला पाहायला हवं, दोन वेगळ्या दृष्टीनेही त्याकडे लक्ष द्यायला हवं. पहिला मुद्दा म्हणजे फडणवीसांची खुर्ची अस्थिर आहे हा संकेत त्यांनी विनाकारण चर्चेमध्ये आणून टाकला. विरोधक आहेत जितेंद्र आव्हाड, त्यामुळे जितेंद्र आव्हाडांच्याकडून अशा प्रकारचा आरोप केला जाणं हे स्वाभाविक समजायला हवं. पण त्याच्याच जोडीला ते म्हणाले आहेत की असं करणाऱ्यांचे पुरावे त्यांच्या हातात आहेत. आणि हे सगळं बोलत असताना आव्हाड आणखी एक वाक्य बोलून गेले. फडणवीसांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेंनी केलेला नाही हे त्यांना सांगावं लागलं. याच संदर्भानं आपण आमचे सहकारी कुणाल भोयटे यांना पटकन बोलतं करूयात. कुणाल भोयटे, आपण विधिमंडळामध्ये गेले काही दिवस सातत्यानं अशोक खरात प्रकरणातली चर्चा ऐकताय. आज जे हे नवीन वळण आलेलं आहे ते वळण आलं आहे की आणलं आहे? जितेंद्र आव्हाड यांना सुचवायचं जे आहे ते खरंच घडलेलं असू शकतं का? प्रसाद सर, या आधी देखील खरात प्रकरणाला अनेक वळणं जी आहेत ती लागलेली आपल्याला पाहायला मिळालेली आहेत. विधिमंडळात अनेक विरोधकांनी आपापले वेगवेगळी मतं जी आहेत ती देखील मांडलेली पाहायला मिळाली. मात्र जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं हे वक्तव्य हे भुवया उंचावणारं आहे, कारण या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या काही सहकाऱ्यांनी केला आणि बोलता बोलता त्यांनी बाजूच्या सहकार्यांनी केला असं बोलता बोलता बोलून गेले. आणि मात्र त्यानंतर त्यांनी लगेचच सांगितलेलं आहे मी एकनाथ शिंदेबद्दल बोलत नाहीये, हे देखील त्यांनी आवर्जून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे नेमकं या सगळ्याच्या मागे कोण आहे असा प्रश्नचिन्ह सभागृहामध्ये उभा राहिला. मात्र मंत्रिमंडळात मोठा गदारोळ माजलेला देखील पाहायला मिळाला, कारण मुख्यमंत्र्यांच्याच खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करतंय तरी कोण असा सवाल जो आहे तो सध्या अनुत्तरित असलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी खुलासा केल्यानंतर नेमका कुणाचं नाव समोर येत आहे किंवा खरात बाबा प्रकरणामध्ये नेमकं या सगळ्याची काही स्पष्टता येते का हे पाहणं महत्त्वाचं आहे. याच्यामधला एक मुद्दा आणखी घेऊयात पटकन. तुम्ही ठाण्यात आहात, आव्हाडही ठाण्यात आहेत, तुमचा आणि आव्हाडांचा संपर्क संवाद निश्चित असेल. तुम्हाला आव्हाडांनी यापूर्वी कधी हे सांगितलं होतं का की असं काही घडलंय, किंवा तुम्हाला खरंच असं वाटतं का की आव्हाड ज्या पद्धतीने दावा करतायत त्यांच्याकडे पुरावे आहेत, त्यांच्याकडे खरंच पुरावे असतील का हा हवेचा गोळीबार आहे?
याआधी देखील जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांसमोर येऊन सांगितलेलं आहे की मी देखील त्या ठिकाणी जात होतो, मात्र मला मंत्रालयातून फोन आला आणि मी माझी गाडी वळून पुन्हा मुंबईकडे आलो आणि नशिबाने मी त्या ठिकाणी पोहोचलेलो नाहीये. त्यामुळे या प्रकरणामध्ये अशा प्रकारे बाबा आहे हे त्यांना माहिती असावं आणि म्हणून ते त्या ठिकाणी जात असावेत आणि या सगळ्या प्रकरणामधला काहीतरी महत्वाच्या बाबी ज्या आहेत त्या जितेंद्र आव्हाड यांच्या हातामध्ये लागलेल्या असाव्यात, कारण ते सुद्धा नाशिकचेच आहेत. त्यामुळे ही बाब नाकारता येऊ शकत नाही की जितेंद्र आव्हाडांना यातलं काहीच माहित नाही. थोडक्यात काय तर जितेंद्र आव्हाडांकडे पुरावा असू शकतो, पण आपण आत्ताच बोलता बोलता एक उल्लेख केला त्याकडे आपल्याला पटकन वळायचं आहे. तुम्ही असं म्हणालात की जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या या दाव्याच्या नंतर मंत्रिमंडळामध्ये खळबळ माजली. काय झालं जरा सांगू शकाल? पडद्यामागे बंद दरवाजा आड मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय झालं? नेमकं मंत्रिमंडळामधला हा मंत्री आहे तरी कोण जो थेट मुख्यमंत्र्यांच्याच खुर्चीला सुरुंग लावतोय, अशा प्रकारची चर्चा जी आहे ती विधिमंडळामध्ये सुरू झालेली आहे. या सगळ्याचा शोध जो आहे हे सगळे मंत्री घेताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या सगळ्याच्या मागे कोण सूत्रधार आहे या सगळ्याबद्दल प्रश्नचिन्ह जरी असला तरी सुद्धा नेमकं कोण आहे यासाठी सर्वच जण जे आहेत ते शोधाशोध करताना पाहायला मिळतात. कुणाल, एक पटकन शेवटच्या टप्प्यामध्ये आपण या मुद्द्यालाही स्पर्श करणं गरजेचं आहे की जे काही जो कोणी करतो आहे तो व्यक्ती एकनाथ शिंदे नाही हे जितेंद्र आव्हाडांना का सांगायचंय? का त्यांना अमुक व्यक्ती नाही असं म्हणूनच त्या व्यक्तीविषयीचा संशय वाढवायचा आहे? प्रसाद सर, मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे जितेंद्र आव्हाड हे बोलता बोलता असं म्हणालेले आहेत की त्यांच्या बाजूचे आता मुख्यमंत्र्यांच्या बाजूला नेहमीच उपमुख्यमंत्री बसत असतात आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या लगतच्याच बाकावर बसलेले असतात. त्यामुळे लगतचेच म्हटल्यानंतर सगळ्यांचा संशय एकनाथ शिंदेंवर येऊ नये म्हणून जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा स्पष्टीकरण दिलं की मी एकनाथ शिंदेंबद्दल बोलत नाहीये. त्यामुळे हा बोलता बोलता एक औत्सुक्याने आलेला हा मुद्दा असू शकतो. अगदी कुणाल, आता या निमित्तानं तुम्ही त्यांच्या संपर्कात राहाल, अधिक माहिती काढाल आणि आपल्याला कळेलच, महाराष्ट्रालाही कळेल आव्हाडांनी पिल्लू सोडलंय का खरंच त्यांच्याकडे पुरावे आहेत. धन्यवाद या माहितीसाठी. याच दरम्यान जितेंद्र आव्हाडांच्याकडून एक आणखी वक्तव्य झालंय आणि ते वक्तव्य आहे की म्हणे अशोक खरातनी पहिली हत्या पत्रकाराची केली. हा विषय अत्यंत गंभीर यासाठी बनला कारण जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य इतरत्र कुठे नाही तर थेट विधानसभेमध्ये केलेलं आहे. त्यांचा दावा असा आहे की पत्रकार असलेल्या बाळू तुपे नामक एका व्यक्तीची हत्या खरातकडून करण्यात आली. एकदा आधी आपण पटकन आव्हाड काय म्हणालेत ते ऐकूया. अशोक खरातला वाचवण्यासाठी अशोक खरातने जो पहिला खून केला तो बाळू तुपे नावाच्या पत्रकाराचा केला. ते साल होतं 2007 साली. या आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांनी किती पैसे घेतले हे जर कोणाला माहित असेल तर ते फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांना माहिती आहे. आणि अशोक खरातला वाचवण्यासाठी मोठे मोठे पोलीस ऑफिसर 2-2 कोटी रुपये घेणार असतील. शिवेंद्र राजे शिवरायांचा महाराष्ट्र आहे, तुम्ही बोलायला पाहिजे. तुम्ही त्या राजेंचे वंशज आहात. नाही ना, पोलीस आहेत ना 2 कोटी रुपये घेतलेले, त्यांचं काय करायचं? ज्यांनी जमिनी दिल्या त्यांचं काय करायचं? ज्यांच्या नावावर जमिनी आहेत त्यांचं काय करायचं? ट्रस्ट मध्ये आहेत त्यांचं काय करायचं? ते सहआरोपी आहेत ना, त्यांना काय माहित नव्हतं काय चालू आहे? एकीकडे आव्हाड हे बोलते झाले आणि दुसऱ्याच बाजूला लगेचच या संदर्भातल्या आरोपीच्या नातेवाईकाची प्रतिक्रिया आली. सनी रोकडे असं या आरोपीच्या नातेवाईकाचं नाव आहे. त्यांनी आव्हाडांचे सगळे आरोप फेटाळले आहेत आणि इतकंच नाही तर पत्रकाराच्या हत्या प्रकरणात जे कोणी आरोपी होते ते आता निर्दोष सुटलेत याची आठवण त्यांनी आव्हाडांना करून दिली आहे. आव्हाड साहेबांनी जे खोटे नाटक आरोप केले त्यांनी सांगितलं कोण आता तो खरात, त्या खरातचा आणि अमोलांचा काय संबंध? सामान्य कुटुंबातले हे रिक्षा चालक मुलं होते आणि मी त्या मुलांचा चुलता आहे. तर आव्हाड साहेबांना माझी एक विनंती आहे की असे खोटे नाटे या दलित मुलांवर असे आरोप करू नका. दलित समाजातील गरीब कष्टकारी मुलं आहे. हा विषय इथेच संपत नाहीये. अशोक खरातचं प्रकरण एका नव्या वळणाकडे जाऊ शकतं असाही संकेत
विधिमंडळाच्या अधिवेशनातल्या शेवटच्या दिवशी देण्यात आलेला आहे आणि तो संकेत दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर थेट विजय वडेट्टीवार यांनी दिलाय। विजय वडेट्टीवार यांनी आपल्या वक्तव्यामध्ये असं म्हटलंय की अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो। अर्थात ही चर्चा व्यक्त करणारे विजय वडेट्टीवार हे काही पहिले व्यक्ती नाहीत। विजय वडेट्टीवारांच्या आधी हीच शंका तृप्ती देसाईंनी व्यक्त केलेली आहे आणि या सगळ्या मागचा तर्क या लोकांचा असा आहे की इतकी माणसं त्या अशोक खरातकडे जायची, या सगळ्यांना आपापलं स्थान वाचवण्याच्यासाठी अशोक खरातचं नसणं हेच फायद्याचं असू शकतं। सोप्या शब्दांमध्ये पुरावा संपवण्यासाठी अशोक खरातचा एन्काउंटर होईल अशी भीती वडेट्टीवार व्यक्त करतात। ऐका। मी जबाबदारीनं सांगतो, जर ते पेन ड्राईव्ह पुढे आलं तर मंत्रिमंडळातील 2-3 लोकांची विकेट जाईल, पण ते आणू शकणार नाहीत। ते प्रकरण दाबल्या जाईल आणि सोयीचं जेवढं आहे तेवढंच ते पुढे आणलं जाईल। उद्या मला वाटतं की या सगळ्यामध्ये पुरावाच संपवण्यासाठी खरातचा एन्काउंटर पण होईल, एवढं मोठं हे प्रकरण आहे।